20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळे सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते भाषण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला जातो. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चौदार तळे सत्याग्रह केला. चौदार तळ्याच्या काठी उभे असलेल्या मूर्तिमंत ध्येय आणि निष्ठा यांचे रूप असलेले ख्यातनाम विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना उगवत्या सूर्यासारखे भासत होते. ते मुक्तीच्या मार्गातील जनसमुदायाचे नेतृत्व करणारे होते. स्वातंत्र्य मागून मिळत नसतं हे त्यांना चांगलं माहित होतं, तर ते लढून मिळवावं लागतं असा त्यांनी त्या ठिकाणी संदेश दिला. आपल्या हाताच्या उंजवीत हे जीवन अमृत म्हणजे पाणी घेतलं, त्याच अनुकरण तेथे उपस्थित असलेले लाखो अन्वयी जे समाज बांधव होते त्यांनी केले. सत्याग्रहाचे खरे उद्दिष्ट असे होते की पाणी ही निसर्गाची देणगी आहे आणि ते सर्वांना मिळालेच पाहिजे. अशा प्रकारची त्यांची शिकवण आणि त्याचे विचार होते. ते मूर्त स्वरूपात आणण्याचं आवश्यक आहे. पाणी पिण्याच्या क्रियेतून त्यांना दाखवून द्यायचं होतं की अत्याचाराची परिश्रमात जेव्हा गाठते तेव्हा लहानांना जीव देखील बंद करू शकतो आणि अत्याचाराच्या बेड्या तोडून टाकू शकतो. हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यक आहे आणि याचकरिता आपले आपापसातील मतभेद अंतस्थ कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटितपणे आपले ध्येय गाठण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणाले. हा चौदार तळे सत्याग्रह करण्यामध्ये आपल्या बांधवांनी जे सहकार्य लाभले त्यांच्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.